पुणे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। 8 ते 10 पदाधिकारी राजीनामे देऊन लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यासाठी सुनील तटकरे तसंच पार्थ पवार यांच्यासोबत प्राथमिक बैठक झाल्याचीही माहिती मिळतेय। येत्या 8 ते 10 दिवसात पक्षप्रवेश होऊ शकतोय। पुणे काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा फटका आता बसताना दिसतोय। पक्षात समन्वय नसल्यामुळे अनेक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षाकडून होत असलेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि दाद न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यात जनता दरबार होतोय। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक जनता दरबार घेत असल्यामुळे भाजप आणि नाईक आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत असल्याचं दिसतंय। या दरबारासाठी 200हून अधिक निवेदन प्राप्त झाले आहेत। राज्यात महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता एआयचा वापर करणार अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। सुनावण्यांमध्ये एआय अतिशय उपयोगी ठरणार असून निकालपत्रासाठी एआयची मदत घेऊ असं बावनकुळे म्हणाले। आज परळी कोर्टात धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे। त्या संदर्भात परळी कोर्टाने धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता। करुणा मुंडेंनी याचीच तक्रार दाखल केली होती। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की त्यांना दिलासा मिळणार याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे। अत्यल्प उत्पन्न दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड ठोठावला आहे। सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यात लवकरच 2000 घरांची लॉटरी काढणार आहे। यातच ठाण्यातील चितळसरमध्ये 1173 घरांचा समावेश असणार आहे। म्हाडानं चितळसरमध्ये 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केल्या आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय। आजपासून 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या 2 टप्प्यात जुन्या कसारा घाट रस्ता दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी नागपूर सीएसएमटी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या 8 फेऱ्या धावणार आहेत। भारतीय शेअर बाजारात घसरण सुरूच आहे। सेन्सेक्स 574 अंकांनी कोसळलाय तर निफ्टीतही 200 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लादण्याच्या दिलेल्या धमकीचा परिणाम पुन्हा एकदा शेअर बाजारावर दिसून आलाय। शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। आता व्यवस्थापकांना 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत। राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येते। उल्हासनगरात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर हेराफेरी सुरू असल्याचा आरोप होतोय। कारण एका ग्राहकाने 120 रुपयाचं पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटरच पेट्रोल निघाले। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय। या पेट्रोल पंपावर आता कारवाईची मागणी केली जाते। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलाय। या विजयाबरोबर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ही धडक मारली आहे। गेल्या काही सामन्यात अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध मात्र चांगलीच तडपली आहे। महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबाची भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे।
भारत पाकिस्तान खेळात पाकिस्तान विजयी होईल असं बाबाने सांगितलं होतं. आता सोशल मीडियावर बाबाची खिल्ली उडवली जाते. दुबईत रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विराट कोहलीने विराट रेकॉर्ड केलाय. सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड त्याने मोडलाय. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 रन्स पूर्ण केलेत. जगभरातील सर्व फलंदाजांना मागे टाकलंय. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकची प्रतिक्रिया समोर आली आहे. गाणं गात शोएबने दुःख व्यक्त केलंय. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबनं हा व्हिडिओ शेअर केलाय. शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता. तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? रह गए चल कोई बात नहीं. इज अ पैनल. हाँ जी अब तो आदत सी है. प्रोग्राम बढ़ गया. भारताच्या विजयानंतर मुंबईत जल्लोषाचं वातावरण दिसलंय. रस्त्यावर उतरत हातात भारताचा झेंडा घेत मुंबईकरांनी आनंद साजरा केलाय. राज्यात पुढचे 2 दिवस तापमानात तीव्र वाढ होणार आहे. राज्यात 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा चढाचा आहे. थंडी गायब होऊन जिल्ह्यात उन्हाचे चटके बसतायत. तापमानाने 37 अंश सेल्सिअसचा पारा गाठला असून नागरिक सूर्याच्या प्रकोपाने हैराण झाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालंय. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बालसाहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं. वृत्तनिवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.